काही मंडळी जास्तही असू शकतात या वाहनात अशी शक्यता आहे। काही लोक असं म्हणतात की 14 पेक्षा जास्त जण या वाहनामध्ये असू शकतात। प्रत्यक्षात पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन झाल्यावरच आपल्याला परिस्थिती कळू शकेल। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आता आपल्या सोबत आहेत। कार्तिकेयन जी, घडलेली घटना आपल्या समोर आहे, आपल्याकडे काय डिटेल्स आहेत त्याबद्दल? कार्तिकेयन जी। हां, आमची टीम तिकडे गेलेली आहे। आता रेस्क्यू ऑपरेशन सध्या चालू आहेत। पण एक्झॅक्टली किती लोकांचं हे झालं, किती लोकांच्या आपण बाहेर काढलेली आहे, तो आकडेवारी मी सुद्धा तिकडे निघालेली आहे। पूर्ण माहिती रेस्क्यू झाल्यानंतर मी अधिकृत माहिती आपल्याला थोड्या वेळात कळवतो मी। पण आमची टीम तिकडे गेलेली आहे। किती वाजता ही घटना घडली आणि नेमकं काय घडलं याबद्दल काही कळलंय आपल्याला? हा जवळपास 5:45 वाजता हा घटना घडलेली आहेत। आम्ही इमिडिएटली टीम रिस्पॉन्स टाइम आम्हाला जवळ अंडर 15 मिनिट्स होता। आमची टीम तिथे गेलेली आहे आणि आता मी सुद्धा निघालेली आहेत आणि हे रोडच्या जवळच्या विहीरमध्ये पिकअप व्हॅन पडलेली असं माहिती, प्रेमा फेसी माहिती असं आहे। आणि म्हणजे मी इमिडिएटली तिथे गेल्यानंतर विहीर म्हणजे बंद होतं का ओपन होतं, संरक्षण भिंत होतं का, ते पूर्णपणे आपल्याला चेक करून मी थोड्या वेळात आपल्याला पूर्णपणे सविस्तर माहिती देतो। कार्तिकेयन जी, किती जण होते या वाहनामध्ये, या व्हेकलमध्ये, याबद्दल काही डिटेल कळलंय? हा, म्हणजे डिटेल्स कळलेले आहेत, पण डिटेल्स खूप व्हेरी होत आहेत। काही जण म्हणतात की 15-20 जण होते, काही लोक म्हणतात की कमी लोक होते म्हणून। पण अधिकृत माहिती तिथे पूर्ण कॅओस असल्यामुळे मी पूर्णपणे अधिकृत माहिती देऊ शकलो नाहीये। आमची टीम तिथे पोहोचलेली आहे, मी सुद्धा आता निघालेली आहे। मी माहिती प्राप्त झाल्यानंतर पूर्णपणे सविस्तर बोलतो आपल्याला। कोणकोणत्या टीम पोहोचल्यात तिकडे, याबद्दल आपल्याला काही प्रेक्षकांना सांगू शकता आपण? हा, सध्या सरी आमचं रेव्हेन्यू टीम तिकडे पोहोचलेली आहेत आणि तिथे ते ग्रामसेवक तलाठी तर तिथे पोहोचलेली आहेत। या व्यतिरिक्त आम्ही रेस्क्यू टीम सुद्धा तिकडे पाठवलेली आहेत। बर, आता साधारण 6:30 वाजले आहेत। आता थोड्या वेळात काळोख पडेल, तर त्याआधी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईल आपलं, याबद्दल आपण काही माहिती देऊ शकता? येस, वॉर फुटिंग मध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत। अंधारे पडण्याच्या अगोदर आम्ही पूर्णपणे रेस्क्यू ऑपरेशन करायला पूर्णपणे प्रयत्न करूया। आणि हे जे लोक आतमध्ये अडकलेले आहेत किंवा आतमध्ये त्यांची गाडी गेली, ते एकाच गावामधले आहेत असं आता कळतंय? आपल्याकडे काय डिटेल्स आहेत? वेगळ्या गावाचे आहेत। म्हणजे आपण आता काही चर्चा याच्याबद्दल करू शकत नाहीये, कारण तिथे कॅओस सिच्युएशन आहे। मी सुद्धा अजून पोहोचलेले नाहीये, मी सुद्धा वाटेत आहेत। 15-20 मिनिटला मी पोहोचणार आहे। पोहोचून मी पूर्ण माहिती सविस्तर आपल्याला मी देतो। खूप खूप धन्यवाद कार्तिकेयन जी, आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आपल्या सोबत होते आणि अजून तपशील यायचे बाकी आहेत। नेमके किती लोक याच्यामध्ये, कोणकोणत्या गावामधले लोक याच्यामध्ये होते, या संदर्भातला स्पष्टता जी आहे ती कदाचित थोड्या वेळात येऊ शकते। जसं आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांच्या टीम्स पोहोचल्यात आणि थोड्याच वेळात जिल्हाधिकारी देखील पोहोचतायत। मात्र अतिशय भीषण असा हा अपघात, ज्याच्यामध्ये 14 जणांचा झालेला मृत्यू। सर्वजण हे पंढरपूर मधल्या रांजणी गावचे आहेत अशी सध्याची माहिती आहे। मात्र नेमके 14 जण त्याच्यामध्ये होते का, कमी होते, जास्त होते, या संदर्भातली अधिक माहिती, अधिक स्पष्टता येणाऱ्या काही मिनिटात येऊ शकते।